खारोड्याचा म्हसोबा नवसाला पावणारा देव ह्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे. माझं स्वतःचं त्याच्याबद्दलचं वैयक्तिक मत थोडंसं वेगळं आहे की चांगली इच्छा तुम्ही त्याच्याकडे व्यक्त करा, तो नक्कीच तुमच्या हाकेला धावून येईल. जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे जर आपल्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तर नुसत्या कर्मकांडांमध्ये तरुण पिढीनी किंवा कुणीच जास्त अडकून न पडता खऱ्या अर्थाने देवाला जाणण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे याल, माझी पूजा करायला याल, त्यावेळेस तुम्हाला झाडाचं सुकलेलं पान जरी मला वाहिलं तर आणि त्याच्यामागे जर ती खूप श्रद्धा असेल तर ते मी स्वीकारणार आहे. मॅडम, थोडा वेगळा प्रश्न आहे. आता तुम्ही खूप ठिकाणी बघी असं रीलला वगैरे की म्हसोबा अंगात येणे हा प्रकार आपण ऐकला असेल किंवा गादी परंपरा चालवली जाते काहींच्या घरात. आता हे देवस्थान एवढं मोठं, याला पार नाही वर्षानुवर्षाचा इतिहास आहे. असं कधी जाणवलंय, असं कधीच म्हसोबा कोणाच्या अंगात येतो किंवा संचार? ज्ञानदेवांनीच परत तिथं केलं की सगुण निर्गुण एक गोविंदुरे, म्हणजे जसा समोर दिसतोय आणि जो निर्गुण निराकार आहे हा सुद्धा परमेश्वर आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग सध्या खारवड्यामध्ये येतो, दर्शन करतात, जातात. त्यांनी ह्या ज्या चुकीच्या किंवा अंधश्रद्धा आहेत यांना खतपाणी घालण्यासाठीचं नाही, असं केलं तरच होईल. किंवा जी म्हसोबाची भीती बसली आहे लोकांच्या मनात की मी जर देवाला नवस असा बोलला तर, मी नैवेद्य असा दाखवला तर, मी ते तसं केलं तर, ह्या सगळ्याच गोष्टी, तो म्हसोबा असो, पांडुरंगा असो, नाही तर खंडोबा असो, देवस्थानची विश्वस्त म्हणून नक्कीच सांगू शकते की देवाच्या खारोड्याच्या म्हसोबाच्या नावाने जे काही पुण्यामध्ये दुकानदारी लोकांनी चालू केली आहे, ही कृपा करून त्यांनी सगळ्यांनी बंद करावी. म्हसोबा देवाच्या उत्पत्तीची कथा जी आहे ती आमच्या घराशी थोडीशी जोडली गेलेली आहे. माझे जे पूर्वज, आता मला माहिती नाही नेमकी कुठल्या पिढीची मी असेल याचं मला तरी अजून म्हणजे पूर्ण माहिती नाही आहे, पण त्याच्यामध्ये साधारण बुवाजी मारणे म्हणून आमचे एक मारणे होते, त्यांच्या हाताला शेंदूर लागला. त्यांना रात्री स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि त्याच्यानंतर माझी उत्पत्ती होती आहे असं त्यांना दृष्टांत झाल्यावर त्यांनी त्या शेतामध्ये जाऊन पाहिलं तर त्यांना खरंच त्यांच्या तिथे म्हसोबा देवाची मूर्ती सापडली आणि तेव्हापासून त्यांनी त्याची पूजा अर्चा सुरू केली. नमस्कार, मी निष्कांत चंद्रकांत धाबेकर. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत खारोड्याच्या म्हसोबाबद्दल. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मधुराताई भेलके मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आपला परिचय? मी मधुरा मुकुंद भेलके आणि खारोडे म्हसोबा देवस्थान जे आता सध्या महाराष्ट्रामध्ये खूप परिचित किंवा प्रसिद्ध आहे, या देवस्थानची गेली 30 वर्ष अध्यक्ष म्हणून काम करते. ट्रस्टचे अध्यक्ष. आपण कधीपासून जोडले गेलात मॅडम ट्रस्टशी? साधारणपणे मी 1996 पासून तिथं अध्यक्ष म्हणून काम करते. माझे वडील देवस्थानचं काम पाहत होते सगळं, आणि हे सगळं करत असताना त्यांची तब्येत थोडी बिघडली आणि त्याच्यानंतर ते सगळा जो व्याप आहे तो सांभाळू शकत नव्हते आणि त्यामुळे मी माझ्या वडिलांचा राजीनामा घेऊन गेले होते खारोड्यामध्ये. तर आमच्या खारोड्यातल्या सगळ्या ग्रामस्थांनी किंवा विशेष करून विश्वस्तांनी, कारण 1993ला देवस्थान ट्रस्ट स्थापन झाली आहे, म्हणजे देवस्थान जरी जुनं असलं तरी त्याची ट्रस्ट 93ला झाली आणि माझे वडील त्याचे संस्थापक अध्यक्ष होते ट्रस्टचे. पण अचानक तब्येत त्यांची बिघडल्यामुळे त्यांचा राजीनामा मी घेऊन गेले आणि विश्वस्तांच्या आग्रही मागणीमुळे, खरं म्हणजे मी आधी कधीच असा विचार नव्हता केला की मी अशा काही देवस्थानवरती अध्यक्ष म्हणून काम करेल आणि असा काही माझ्या वाट्याला असं काही पद येईल असा कधीही विचार नव्हता केला. पण कदाचित ती देवाची इच्छा असेल आणि ती देवाची इच्छा
म्हणून मी ती स्वीकारली आणि त्याला आत्ता जवळजवळ 30 वर्ष होत आलेली आहेत. वडिलांनी स्थापन केलं होतं म्हणजे नाही. देवस्थान हे खूप जुनं आहे. म्हणजे वडील माझे म्हणजे लक्ष्मणराव तुकाराम मारणे हे ॲक्च्युली आम्ही पिढीच्या देवाचे मानकरी आहोत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. म्हसोबा देवाच्या उत्पत्तीची कथा जी आहे ती आमच्या घराशी थोडीशी जोडली गेलेली आहे. आत्ता जे देवाचं स्थान आहे जिथे खारोड्याचा म्हसोबाचं आत्ता मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आणि त्याच्या आजूबाजूला सगळ्या मारणे कंपनीची शेती करत होते. सगळी लोक आपापल्या परीने त्या शेती करून स्वतःचा उदरनिर्वाह चालवत होते. आणि असं करत असताना एके दिवशी माझे जे पूर्वज, आता मला माहिती नाही नेमकी कुठल्या पिढीची मी असेल याचं मला तरी अजून म्हणजे पूर्ण माहिती नाही आहे, पण त्याच्यामध्ये साधारण बुवाजी मारणे म्हणून आमचे एक मारणे होते, त्यांच्या हाताला शेंदूर लागला. त्यांना रात्री स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि त्याच्यानंतर माझी उत्पत्ती होती आहे असं त्यांना दृष्टांत झाल्यावर त्यांनी त्या शेतामध्ये जाऊन पाहिलं तर त्यांना खरंच त्यांच्या तिथे म्हसोबा देवाची मूर्ती सापडली आणि तेव्हापासून त्यांनी त्याची पूजा अर्चा सुरू केली. आणि एक छोटंसं आता तेव्हा कसं असेल याची कल्पना फक्त आपण करू शकतो, पण असं एक छोटंसं मंदिर बांधून त्याची दैनंदिन पूजा अर्चा सुरू केली. ह्या अर्थाने मारणे घराण्यामध्ये त्याची पूजा अर्चा केली जाते असं सांगितलं जातं. फक्त आता ह्या आख्यायिका पिढ्यानपिढ्या म्हणजे सांगितल्या गेल्यात. त्याचा तुम्ही म्हणाल तर तसा लेखी पुरावा असा कुठेही लिखित स्वरूपामध्ये नाही आहे, पण पिढ्यानपिढ्या हीच गोष्ट सांगितली जाते. मी आत्तापर्यंत बघितलं म्हणजे मी खूप वेळा गेलो आहे तिथं. आता जे तुम्ही मंदिराची निर्मिती केली ती खूप भव्य दिव्य आणि खूप चांगली आहे. म्हणजे आता तिथं जी दैनंदिन पूजा अर्चा चालते ती पण खूप चांगली आहे. म्हणजे ती लोकांना सांगू शकता नक्की रेग्युलर कसं होतं पूजा अर्चा असेल? ॲक्च्युली ती आम्ही साधारणपणे 10-11ला मंदिर पुनर्निर्माणाचं सर्व विश्वस्तांनी, आत्ता जे माझे सर्व सहकारी विश्वस्त आहेत, आम्ही सगळ्यांनी असा ठरवलं की आपण मंदिराचं पुनर्निर्माण करूयात किंवा जीर्णोद्धार करूयात. आणि ह्याच्यासाठी पहिल्यांदा कागदपत्र पाहिली तर म्हसोबाचं मंदिर हे वनजमिनीमध्ये होतं. आणि वनजमिनीमध्ये जेव्हा अशा कुठल्या गोष्टी असतात तर वनजमिनीचा कायदाही खूप तसा कडक आहेत आणि तो आपण मोडू शकत नाही. मग ह्याच्यासाठी पहिल्यांदा आम्ही भोपाळ ह्याची परवानगी जी लागते आपल्याला, जी हस्तांतरांची परवानगी लागते ती केंद्र सरकारकडून मिळते. आणि त्या पद्धतीने आम्ही तो प्रस्ताव तयार केला आणि तो प्रस्ताव आपल्या भारत सरकारला सादर केला. आणि साधारणपणे एक 7 वर्षांनी आमच्या सगळ्या अथक परिश्रमानंतर आम्हाला मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची परवानगी मिळाली. त्याच्यानंतर पुण्यातले खूप प्रसिद्ध आर्किटेक्ट आहेत नरेंद्र डेंगळे, त्यांनी संपूर्ण मंदिराच्या परिसराची सुंदर अशी आखणी केली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण छान असं दगडी बांधकामामध्ये आधुनिकतेला धरून पण जो आपला जुना दगडी मंदिरांचा जो वारसा म्हणा किंवा त्याची जी ठेवण आहे अशा पद्धतीने त्या मंदिराची आम्ही उभारणी केली. आणि साधारणपणे 2012ला मंदिराचं जे जुनं मंदिर होतं ते पाडलं आणि नवीन मंदिराच्या उभारणीला सुरुवात केली. ती आजतागायत चालू आहे. आता जवळजवळ आमचं 80 ते 85% काम पूर्ण झालं आहे. एक 10-15% काम शिल्लक आहे. पण खूप अभिमानाने आम्ही सर्वच विश्वस्त, माझ्या सर्व सहकारी बांधवांच्या वतीनं मी एक विधान असं करते आहे की म्हसोबाचं एवढं भव्य दिव्य आणि आकर्षक सुंदर मंदिर भारतात खारोड्याचं एकमेव असेल असं आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याचा. मॅडम तिथं रोज कशी पूजा चालते? म्हणजे तिथे पूर्वी जशी आपल्या खेड्यांमधून जशी मंदिरं होती किंवा आहेत आत्ता त्याच्या जशा पूजा अर्चा व्हायच्या त्याच पद्धतीने चालायचं. पण एक विशेष गोष्ट मला आता इथे नमूद करावीशी वाटते किंवा पुढे बोलताना आपल्या बोलता ओघात येईलच ते, की आम्हाला मुळामध्ये तिथे
सगळ्याच गोष्टींना आम्ही बऱ्यापैकी आधुनिकतेकडे म्हणा किंवा लोकांना सोयीस्कर कशा होतील अशा पद्धतीने केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये देवाच्या स्वरूपासकट किंवा त्याची जी प्रतिमा होती, खारोड्याचा म्हसोबा म्हटला की लोक खूप घाबरायची, खारोड्यामध्ये यायलाही खूप घाबरायची. त्याच्यानंतर फक्त करणी, भूतबाधा. कुठली तरी भूतबाधा असेल, बलिप्रथा. कोणाला तरी देव करायचा असेल, लावायचा असेल, तर ह्याच्यासाठीच म्हसोबा फेमस होता. आणि मी वारकरी संप्रदायाशी जोडली गेली आहे किंवा मला तो आवडतो असं म्हणा, तर थोडंसं ह्या गोष्टी खटकायच्या की लोक का असं अशी प्रतिमा काय आहे. तर मला स्वतःला नेहमी म्हणजे मी जेव्हा विचार करते तेव्हा हे वाटतं की हा जो सगळा खारोड्यात बदल झाला आहे ही देवाचीच इच्छा असावी. कारण त्याला हे त्याचं स्वतःचं स्वरूपसुद्धा अशा पद्धतीने त्याची प्रसिद्धी होती हे आवडत नसावं असं मला नक्की वाटतं. कारण जे जे आपण करत असतो हे सगळं देवाच्या इच्छेनेच होतं ह्याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. तर सकाळी पहाटे मंदिर 5 वाजता उघडतं. ते झाल्याच्या नंतर देवाला अभिषेक केला जातो. आता त्याच्यासाठी 2 ब्राह्मणांची नेमणूक केलेली आहे. आणि ज्या लोकांना आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन अभिषेक करायचा असतो अशा लोकांना आम्ही सगळ्यांना पहाटे 5 वाजता बोलवतो. आणि त्यांच्या वतीनं आणि आमचे जे गुरुजी आहेत हे सगळेजण पहाटे 5 वाजता देवाला अभिषेक करतात. त्याच्यानंतर त्याचा जो पोशाख वगैरे असतो किंवा गंध लावणं असतं हे सगळे सोपस्कार पार पडले जातात. साधारणपणे 1 तास या सगळ्या विधींना लागतो. आणि ते झाल्याच्या नंतर मग देवाला म्हणजे दर्शनासाठी लोकांची लाईन किंवा गर्दी किंवा लोक दर्शनासाठी येऊ शकतात. त्याच्यानंतर आमची जी एक चांदीची म्हसोबाची मूर्ती आहे त्याला 9 वाजल्यापासून अभिषेक सुरू होतात, ते 11:30 पर्यंत होतात. 12:30, 6 आणि सकाळची 9 अशा 3 वेळा आरतीच्या वेळा आहेत. तर ह्या सगळ्या ज्या काही आत्ता आरती असेल, नित्यपूजा असेल, दर पौर्णिमेला तिथे रुद्राभिषेक केला जातो आणि पुण्यातून ब्राह्मण जातात. त्याच्यानंतर होम हवन होतं आणि सगळ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप होतं. या ज्या छोट्या छोट्या गोष्टींचे जे बदल आहेत हे आम्ही सगळ्याच विश्वस्तांनी विचार करून या सगळ्या गोष्टींमध्ये थोडे थोडे सतत बदल करून ह्या स्टेजपर्यंत आम्ही आत्ता आलो आहे असं सांगायला मला नक्कीच अभिमान वाटेल. आता खूप जण नवस बोलतात, मग नवस काय, प्रथा काय ती नक्की? नवस वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. म्हणजे कोणी म्हणतं की मी देवाला सोन्याचे डोळे वाहील, कोणतरी म्हणतं की मी चांदीचे हात वाहील. बऱ्याच वेळेला तिथे चांदीचे पाळणे आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात. देवाला वस्त्र देईल वगैरे अशा प्रत्येकाची जशी इच्छा असते तसे ते नवस बोलले जातात. पूर्वी लोक देवाला हंड्या झुंबरं लावली जायची. नवस हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. तो तुम्ही अशी कल्पना नाही करू शकत किंवा सांगू शकत नाही की हे असं असेल म्हणून. ज्याला जशी इच्छा होईल आणि त्याची इच्छा जशी देवानी पूर्ण केलेली असेल त्याप्रमाणे त्या नवसाची पूर्तता केली जाते. होतो पूर्ण लोकांचा नवस? आत्तापर्यंत आहे अनुभव असा जास्त? नक्कीच लोक माझ्याशी बोलतात त्यावेळेस त्यांचे मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. आणि मला असं वाटतं की त्याच्याशिवाय गर्दी पण होणार नाही ना. म्हणजे ते त्याचं प्रतीक आहे की जर लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या नसत्या तर ते आले नसते असं एक आहे. म्हणजे ॲक्च्युली खारोड्याचा म्हसोबा नवसाला पावणारा देव ह्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे. माझं स्वतःचं त्याच्याबद्दलचं वैयक्तिक मत थोडंसं वेगळं आहे की चांगली इच्छा तुम्ही त्याच्याकडे व्यक्त करा, तो नक्कीच तुमच्या हाकेला धावून येईल असं पूर्वीपासून जी लोकं बोलत आलेली आहेत. आणि त्याचा मी वेळोवेळी प्रत्यय घेते किंवा लोक मला भेटतात की आमची अमुक अमुक इच्छा होती ती पूर्ण झाली. तर ज्यावेळेस ते त्यांचे अनुभव सांगत असतात त्याच्यातून हेच प्रत्ययाला येतं की त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच ते खूप मोठ्या संख्येने तिथे येतात. आता नवस बोलताना अजून एक असं बोललं जातं की बकरं देईल, कोंबडे देईल किंवा अशा ह्या प्रथा बंद आहेत. मी ऐकून येते खारोडीचे येते, पण बाहेर चालतात या जवळपास वेशीवरती किंवा कुठे असं? नाही, ते जवळजवळ आम्ही खारोड्यातून
100% ते बंद केलेलं आहे. केली ती हो. गोष्ट. आणि त्याला लोकांनी खूप चांगल्या प्रकारे स्वीकारले, हेही मला इथे नमूद करायला पाहिजे. कारण ज्या वेळेला आम्ही हे बंद करण्याचा डिसिजन घेतला, त्याला आता जवळजवळ 10-15 वर्ष होत आली आहेत. तेव्हा ज्या पद्धतीने तुम्ही सुद्धा कधीतरी येत असाल, तुमचे आईवडील तुम्हाला सांगतील, तर तिथे कोंबडे बकरे करणे आणि आज कुठे चाललाय, तर आज खारवड्याच्या म्हसोबाला अमुक-अमुक ह्याची जत्रा आहे आणि तिथे मी जेवायला चाललोय. अशीच पद्धत तुम्ही कदाचित किंवा हे सगळं ऐकत आला असाल. तर ह्याच्यासाठी ती गर्दी होती. आणि तेव्हाही माझं स्वतःचं निरीक्षण मी एक सांगते, की नवस एकाचा असायचा, त्याच्याबरोबर पार्ट्या करायला 100 जण असायचे आणि त्याचा त्रास हा सगळ्या ग्रामस्थांना सहन करावा लागत होता. त्याच्याबरोबरीला नुसतं देवाची जत्रा होत नव्हती, तर त्याच्याबरोबर तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दारूसुद्धा येत होती. कारण हे असं अधांतरी केलेलं विधान नाही आहे, तर हे अत्यंत विचारपूर्वक आणि जबाबदारीने बोलते आहे मी. कारण आम्ही स्वतः ह्या सगळ्या दारूच्या बाटल्या रस्त्यावर ओतण्यासकटचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं, की हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि हे कंट्रोल करणं आम्हाला खूप अवघड जाईल, आणि त्याच्यानंतर सगळ्या ग्रामस्थांनी, विश्वस्तांनी एकत्र बसून आम्ही सगळ्यांनी असा डिसिजन घेतला, की याच्या मुळावर जर का आपण घाव घातला, ही प्रथाच बंद केली, तर जास्त चांगलं होईल. आणि त्याच्याप्रमाणे आम्ही एक 6 महिने लोकांना अवधी दिला, की आम्ही चैत्र पौर्णिमेपासून, चैत्र पाडव्यापासून ही प्रथा कायमची बंद करत आहोत. आणि खूप आनंदाने सांगावंसं वाटतं, की लोकांनी ह्याचा खूप छान स्वीकार केला आणि हे सगळं खारवड्यातलं बंद झालं. पण परत एकदा हे नमूद करावंसं वाटतंय, की बंद झालं आहे, पण परत तिथे ती देवाचीच इच्छा होती. कारण ज्ञानेश्वरीमध्येच उल्लेख आहे, की त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही. तर आपण डिसिजन घेणारे कोण किंवा असे निर्णय घेणारे कोण? तर हे त्याच्या सहमतीने किंवा त्याच्या देवाच्या इच्छेने हे सगळं झालं आहे. आणि ते इतक्या सुंदर प्रकारे त्याचे ॲप्लिकेशन झालं, याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आणि अभिमान आहे. मग आता मॅडम, एक सामान्य नागरिकांना जर तिथे यायचं असेल, नैवेद्य दाखवायचं असेल, त्यांनी कुठल्या प्रकारे दाखवला? पुरणपोळी की काय अजून? नाही, बरेचसे लोक आता पुरणपोळी घेऊन येतात, काही लोक दहीभात घेऊन येतात आणि ते काही लोक तिथं येऊन पुरणपोळीचा नैवेद्य करतात, देवाला दाखवतात, आनंदाने खातात. आणि छान, म्हणजे लोकांनी ते खूप मस्त स्वीकारलेलं आहे. तिथे लोकांची तरी तक्रार आमच्याकडे नाही आहे, की तुम्ही आम्हाला का करून देत नाही आहे. आणि आम्हाला वैयक्तिक अनुभव आहे स्वतः. मी ज्यावेळेस आलो होतो 1 वर्षापूर्वी, त्यावेळेस दही भाताचा नैवेद्य दाखवला होता. गुरुजींनी स्वतः सांगितलं होतं, की इथं कुठेही ठेवू नका तुम्ही, बाहेर मंदिर स्वच्छ आहे आणि हा खावा तुम्ही, कुठे असं वाया घालू नका, अन्न आहे हा, प्रसाद आहे. त्यामुळे मला त्या गोष्टीचा अनुभव आला. नाही, ते आहेच आहे. म्हणून तर तुम्हाला जे सांगितलं, की आम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टींवरती काम केलं आहे. तर त्याच्यातलीच ही एक छोटीशी गोष्ट, की जे भाविक येतात ते नैवेद्य मागे कुठेतरी देवाच्या ज्या छोट्या छोट्या ओऱ्या केल्यात तिथे ठेवणं, किंवा दत्ताचं मंदिर आहे, वाळंजाईचं मंदिर आहे, तिथे कुठेतरी ठेवणं आणि ते कुत्री मांजरांनी येऊन खायचं. तर हा नैवेद्याचा उद्देशच नसतो. आणि त्याच्यामुळे जी अस्वच्छता होते, ही सुद्धा एक खूप मोठा गहन प्रश्न आहे. तर आम्हीच गुरुजींना तशी सूचना केली आहे, की तुमच्याकडे जर लोकांनी नैवेद्य दाखवला, तर त्यांना पर्टिक्युलरली आमचे गुरुजी सांगतात, की तुम्ही तो घरी जाऊन नैवेद्य घरी जाऊन खा, तुम्ही तो स्वीकार करा. नाही तर मग दही भात असेल तर तो इथे तिथे कुठेतरी ठेवायचा, अशी आपली साधारण पद्धत असते. पण शेवटी दही भात असला तरी तो नैवेद्यच आहे. आणि नैवेद्य हा आपण प्रसाद म्हणूनच सतत ग्रहण करत आलो आहे. तर त्याच पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करतो. खूप तुम्हाला आत्ता जसं म्हटलं, की आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल केला आहे, तर तिथे देवाच्या एका अंगाऱ्याचं पण महत्त्व आहे. म्हणजे राखेचाच अंगारा, पण फार पूर्वीपासून, माझ्या लहानपणापासून मी पाहत आली आहे, की त्या अंगाऱ्याला पण एक वेगळं महत्त्व आहे. कारण शेवटी खारवड्याला लोक येत आहेत ते फार विश्वासाने येत आहेत. आणि तो जो विश्वास आहे, तर काय आहे, तर मी त्याच्याकडे गेली आहे, तर तो माझ्या सगळ्या ज्या काही माझी दुःख आहेत ती दूर करणार आहेत. आणि त्याच्यामुळे देवाचा तो अंगारा,
त्याच भक्तिभावानं घरी घेऊन येण्याची सुद्धा पूर्वीपासूनची पद्धत आहे. तर तो कशाही पद्धतीने लोक घेऊन जायची, मग त्या मुठींमध्ये भरायचा, तो एखाद्या कागदावर ठेवायचा, मग तो कदाचित रस्त्याने सांडत जायचा. हे सगळं जेव्हा पाहिलं तेव्हा एक दिवस मी आपल्या दगडूशेठच्या तिथे म्हणजे दत्त मंदिर जे आहे तिथे छोट्या पुड्या पाहिल्या आणि प्रसादाच्या पण पुड्या पाहिल्या. मग तिथल्या विश्वस्तांना विचारलं की ह्या कुठे मिळतात. त्यांनी आम्हाला हडपसरचा पत्ता दिला. मग आता तो अंगारा आम्ही खारवड्यात तयार करतो, तो हडपसरला जातो आणि हडपसरवरून तो पॅक करून येतो. तर मला असं वाटतं की हे छोटे छोटे बदल आपल्याकडे झाले पाहिजेत. देवाचं निर्माल्य कचऱ्यामध्ये टाकलं जातं बऱ्याच ठिकाणी, पण आमच्याकडे जे श्रीराम कुंटे म्हणून एक जण आहेत, त्यांनी 2 वर्षापूर्वी असा प्रस्ताव दिला की मी देहूला ह्या सगळ्या निर्माल्यापासून उदबत्त्या तयार करतो. तर आम्ही आमचं निर्माल्यही सगळं देहूला जातं आणि देहूसारख्या पवित्र ठिकाणी जातं, ह्याचा पण एक खूप मोठा वेगळा आनंद आहेच. आणि त्या उदबत्त्या तयार होऊन आमच्याकडे येतात आणि ते भाविक फार आनंदाने त्या विकत घेतात, हेही नमूद करावंसं. त्याच पद्धतीनं तिथं नारळही फोडायची प्रथा आहे. तर त्या नारळाच्या ज्या शेंड्या असतात त्याच्यापासून आपल्याला कोकोपीट तयार करता येईल का, हा आत्ता एक नव्यानेच काल परवाच डोक्यामध्ये आलेला विचार आहे आणि त्या दृष्टीने आता परत एकदा मी त्याचा अभ्यास सुरू केला आहे. तर याच्यामागे सांगायचा उद्देश एवढाच की जे कुठल्याही मंदिरांवरती जे विश्वस्त असतील त्यांनी अशा प्रकारे अभ्यास करून आपल्याकडची हे सगळे बदल स्वीकारले पाहिजेत असं मला नक्की वाटतं. मॅडम, थोडा वेगळा प्रश्न आहे. आता तुम्ही खूप ठिकाणी बघी असं रीलला वगैरे की मसोबा अंगात येणे हा प्रकार आपण ऐकला असेल, किंवा गादी परंपरा चालवली जाते काहींच्या घरात. आता हे देवस्थान एवढं मोठं, याला पार नाही का वर्षानुवर्षाचा इतिहास आहे. असं कधी जाणवलंय, असं कधीच मसोबा कोणाच्या अंगात येतो किंवा संचार येतो? नाही, आता ॲक्च्युली काय झालं आहे सांगते. मी आत्ता मगाशीच पहिल्यांदाच तुमच्याशी बोलताना बोलले की मी थोडीशी वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. खूप मोठा नाही पण थोडाफार संत साहित्याचा अभ्यास आहे आणि विशेष करून जगद्गुरू तुकारामांच्या साहित्यावरती मला ते फार आवडतं. त्याच्यामध्ये त्यांचे जर तुम्ही काही अभंग पाहिले तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप ठिकाणी असं प्रखर वर्णन केलं आहे. भूते खेते नाचती वगैरे असं जर तुम्ही ते हे केलं तर त्याच्यात माझं स्वतःचं जर वैयक्तिक मत विचाराल याच्या बाबतीत, तिथे अंगात येण्याची पूर्वीपासूनची देव उत्पन्न झाला तेव्हापासूनची परंपरा आहे. पण माझं स्वतःचं परत एकदा मी तेच सांगते की माझं वैयक्तिक मत असं आहे, ज्ञानदेवांनी सांगितले जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुसची काही. देव अंगामध्ये तुम्हाला ग्रहण करायचं आहे म्हणजे त्याचा संचार तुमच्यामध्ये करायचा आहे. तेवढी तुमची ताकद आहे का, तेवढे तुम्ही पवित्र आहात का आणि तेवढे तुमची तपश्चर्या आहे का, हे अत्यंत मूलभूत प्रश्न सतत माझ्या मनामध्ये असतात. आणि तसा माणूस समोर जर असेल तर तो कदाचित त्याच्या मुखातून देव बोलेल. जर रेड्याच्या मुखातून वेद वदवले गेलेले आहेत, ही जर परंपरा आपल्याला आहे, तर देवसुद्धा बोलेल. पण तुम्ही ज्ञानदेवांच्या योग्यतेची माणसं आहात का, हा खूप मोठा मला पडलेला प्रश्न आहे. तर हे सर्रास आता सगळीकडे अंगात येणं, एका व्यक्तीच्या अंगामध्ये मसोबाई येत असतो, काळूबाई पण येत असते, त्याच्या दाऊजी पाटील येत असतो आणि तुमची खंडोबा पण येत असतो. हे कसं शक्य आहे आणि खरंचच तुम्ही इतके विकाररहित आहात का, हा खूप मूलभूत पडलेला मला प्रश्न आहे. आणि ह्याचं उत्तर जर मला कुणी दिलं तर माझी लोटांगण घालायची पण तयारी आहे. म्हणूनच सांगितलं की माझं वैयक्तिक मत ह्याच्या बाबतीतलं फार वेगळं आहे. ती परंपरा तिथे पूर्वीपासून चालू आहे पण आता ती कमी झालं आहे. आता जे आमचे वार्षिक उत्सव आहेत म्हणजे चैत्र पौर्णिमा हा श्री म्हसोबाचा वार्षिक उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता तो साजरा केला जातो आणि तिथे पालखी असते, झेंडा असतो, काठी असते, त्याची मिरवणूक असते, छबिना असतो रात्री. तर ह्या सगळ्या ज्या पूर्वीच्या परंपरा आणि ह्या सगळ्या परंपरा कशासाठी तर वर्षभर माणसं गाववाली गावकुसात राहणारी जी लोकं आहेत ती वर्षभर काम करायची आणि आपल्या गावची जत्रा कुठल्या दिवशी आहे त्या दिवशी
आपोआप त्यांची पावलं गावाकडे वळायची आणि दुसरी करमणुकीची कुठली साधनं नव्हती आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या परंपरा आपल्याकडे चालू झाल्या आणि लोक त्याचा फार आनंदाने आनंद पण घेतात असं पण आहे. आणि त्याच्यातूनच एक जन्माला आलेली की कुणाच्या तरी अंगामध्ये येतं आहे आणि तो घुमायला लागतो आहे, त्याला थोडंफार ह्याची आपल्या सायकॉलॉजीची मानसिक आरोग्याची पण थोडीशी जोड असते. जे कमकुवत लोक आहेत मानसिकदृष्ट्या ते घुमायला सुरुवात करतात असं पण माझं मत आहे. दुसरी एक गोष्ट ह्याच्यावरती मला खूप म्हणजे त्याचाही माझा अभ्यास मी थोडाफार केला आहे. सगळ्यात ह्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं असेल तर गाडगेबाबांना आपण वाचावं. गाडगेबाबांचं जेवढं साहित्य आहे, तो माणूस इतका साध्या बहुजन समाजामधून आलेला माणूस, त्यांनी इतकं सुंदर लोकप्रबोधन केलं आणि तेवढं जरी आपण स्वीकारलं आणि तेवढ्यावर जरी गेलो तरी आत्ता आपल्या समाजामध्ये चाललेल्या सगळ्या ज्या वाईट प्रथा आहेत ह्या बंद पडतील किंवा बंद करतील लोक. फक्त गाडगेबाबा वाचले पाहिजेत. ते प्रखरपणाने म्हणायचे किंवा त्यांच्या कीर्तनाचा विषय असायचा, तुम्ही देवाला नवस करता मला मुलगा होऊ दे, मी तुला 2 पायाचं देईल. त्या देवाला नवस करा ना, एक मुलगा तुला 2 पायाचं देईल. एवढं प्रखर गाडगेबाबा बोलत होते आणि याचा विचार करण्याची खरंच वेळ आलेली आहे. आणि ह्याच्यावर आपल्या जगद्गुरूंनी जगद्गुरू तुकोबारायांनी असं म्हटलंय, नवस सयासे पुत्र होती तो का करणे लागे पती. तर आपल्याला महाराष्ट्राला इतका समृद्ध वारसा आहे. आपण ह्या संतांचं जरी सगळं साहित्य थोडं थोडं जरी वाचलं, एक तरी ओवी अनुभवावी अशा पद्धतीने जरी आपण पुढे गेलो तरीही आपलं मनातलं संभ्रम नाहीसा होईल की नेमकं अध्यात्म म्हणजे काय, नेमका देव म्हणजे काय आणि आपण नेमकी पूजा कुणाची करावी आणि त्याला शरण कसं जावं. तर ह्या सगळ्या गोष्टींची आत्ता तरी खूप प्रकर्षाने अभ्यास करायची किंवा अनुभवण्याची गरज आहे असं माझं स्वतःचं मत आहे. मॅडम, आत्ता तुम्ही अध्यात्म या विषयावरती बोललात, मग अध्यात्माला धरून आपण मसोबा कसा बघू शकतो? अध्यात्माला धरून म्हणजे आता नवीन पिढीने कसा मसोबा बघितला पाहिजे? आता आमच्या एक ते पिढीने वेगळा बघितला होता, ते अंगात येणं, संचार येणं, करणी बाधा. आत्ताच्या पिढीने कसा बघितला पाहिजे? नाही, मुळामध्ये मसोबाकडे कसं पाहायचं असं नाही, तर आपली जी सगळी परंपरा आहे म्हणजे हिंदूंची परंपरा आहे की 33 कोटी देव आहेत असं आपले सगळे जे काही जुने त्या परंपरेतून ह्या सगळ्या देवांची निर्मिती झालेली आहे. आपल्याकडं एकच कुठला तरी देव असा नाही आहे. पण आता हे जे सगळी देवता आहेत ह्या प्रत्येकाने आपापल्या इच्छेप्रमाणे त्याची पूजा अर्चा नक्कीच करावी. फक्त मला स्वतःला असं वाटतं की त्याच्याबरोबरीला श्रद्धा जरूर असावी, विश्वास असावा, पण त्याच्याबरोबरीला जी अंधश्रद्धा आत्ता सध्या समाजामध्ये खूप मोठ्या पद्धतीने चाललेली आहे ह्याच्याकडे थोडंसं जरा दुर्लक्ष करून खरा देव कुठे आहे त्याच्यामध्ये आपली सगळी परत एकदा सांगते की जी संत साहित्याची परंपरा आहे, ज्ञानदेवांनीच परत तिथं केलं आहे की सगुण निर्गुण एक गोविंदू रे. म्हणजे जसा समोर दिसतोय आणि जो निर्गुण निराकार आहे हा सुद्धा परमेश्वर आहे, तर त्याला आपल्याला त्याची नित्यपूजा आपल्याकडून व्हायला पाहिजे. मग ती पूजा कुठली? तर तुम्ही जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले, तोची देव ओळखावा, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हे जर आपल्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर नुसत्या कर्मकांडांमध्ये तरुण पिढीनी किंवा कुणीच जास्त अडकून न पडता खऱ्या अर्थाने देवाला जाणण्याचा प्रयत्न करावा असं माझं स्वतःचं मत आहे. आता माझाही अनुभव मी एक सांगते की मी जर खारवड्यामध्ये गेले तर कदाचित मंदिरामध्ये जायलाही मिळत नाही. कधीतरी इतकं कामाचा पसारा असतो की मी तिथे त्याच्यासमोर जाऊन कदाचित मला दर्शन घ्यायला जमत नाही त्या दिवशी. पण एक मनाची धारणा नक्कीच आहे की मी एकतर त्याच्या अस्तित्वाने पावन झालेल्या त्या भूमीमध्ये आहे आणि त्याचंच काम करते आहे, खूप प्रामाणिकपणे करते आहे, खूप आनंदाने करते आहे. तोच परमेश्वर आहे. आणि ही अशी भावना जर प्रत्येकाच्या मनामध्ये आली
तर तो खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस असेल असं मला वाटतंय. आणि तरुण पिढीसाठी स्पेशली म्हणाल, आत्ता तरुणांची संख्या खारवड्यामध्ये खूप मोठी वाढलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग सध्या खारवड्यामध्ये येतो, दर्शन करतात, जातात. त्यांनी ह्या ज्या चुकीच्या किंवा अंधश्रद्धा आहेत यांना खतपाणी घालण्यासाठीचं नाही, असं केलं तरच होईल. किंवा जी म्हसोबाची भीती बसली आहे लोकांच्या मनात, की मी जर देवाला नवस असा बोलला तर, मी नैवेद्य असा दाखवला तर, मी ते तसं केलं तर, ह्या सगळ्याच गोष्टी, तो म्हसोबा असो, पांडुरंगा असो, नाही तर खंडोबा असो, त्यांनी कुठले जर आपण त्यांना अशी संज्ञा दिली की हे सगळे माझे बाप आहेत, तर तो बाप कधीही तुमचं वाईट व्हावं अशी असं कधीच करणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या हातून एखादी गोष्ट म्हणजे ते असंच झालं पाहिजे आणि ते तसंच झालं पाहिजे ह्याच्यामध्ये न अडकता, अगदी ज्ञानदेवांनी जसं सांगितलं आहे की, किंवा गीतेमध्ये ज्याचा उल्लेख आहे, यथामा प्रपद्यन्ते, तुम्हाला जसं भावेल तसं तुम्ही मला ते अर्पण करा, पण ते अर्पण करत असताना त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे. आणि याचा उल्लेख ज्ञानदेवांनी करताना असं सांगितलं आहे की तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे याल, माझी पूजा करायला याल, त्यावेळेस तुम्हाला झाडाचं सुकलेलं पान जरी मला वाहिलं तर, आणि त्याच्यामागे जर ती खूप श्रद्धा असेल तर ते मी स्वीकारणार आहे. आणि त्याच्यासाठी परत एक उल्लेख असा ज्ञानेश्वरीमध्ये आहे की अमोले पाणी ज्याला मूल्य नाही असं पाणी जरी तुम्ही मला अर्पण केलं तरीही मी तुम्हाला प्रसन्न होणार आहे किंवा तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहेत. फक्त तिथे गरज आहे ती तुमच्या भावाची. तो तुमच्या आतमध्ये काय आहे आणि कुठल्या भावाने ते अर्पण करताय हा फार महत्त्वाचा आहे. आणि अशा वेळेला एखाद्या वेळेस नाही जायला जमलं मंदिरामध्ये, तुम्ही घरी बसून त्याची मानसपूजा जरी केली तरी देव तुमच्या इच्छा पूर्ण करतो किंवा तुमचा दर्शनाचं जे पुण्य आहे ते तुम्हाला मिळतं असं मला स्वतःला वाटतं. अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल, या दिवशी जास्त करून अशा ठिकाणी खूप गर्दी होती. लोकांची एक धारणा असते की अशा वेळेस गेले की काहीतरी चमत्कारिक अनुभव येतात किंवा काहीतरी जाणवतं. या गोष्टी कधी जाणवल्यात तिथं आजूबाजू? मला स्वतःला तर नाही जाणवलं कधी, कारण म्हणजे आवाज येणे, आपण नाही ऐकतो, मी चाललो होतो, मला आवाज आला, मला कोणतरी दिसलं, अशा टाईप काही घडलंय? नाही, माझ्या बाबतीत तर नाही. आणि असे अनुभवही मला कुणी शेअर केलेले नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो. आणि मुळात तुम्हाला जे सांगितलं की देवाच्या बाबतीतल्या ज्या पूर्वंपार चालत आलेल्या ज्या दंतकथा आहेत, ह्या सगळ्या ऐकत ऐकत जर तुमचा त्या सगळ्या कथांचा तुमच्या मनावरती जर काही एक वेगळा प्रभाव असेल आणि त्या प्रभावाखाली तुम्ही येत असाल तर त्याचा नक्कीच अनुभव घ्याल. पण ज्यावेळेस तुमचं मनच इतकं प्रसन्न असेल किंवा तुम्ही इतके ठाम असाल की नाही बाबा, देव म्हणजे नेमका काय आहे आणि भूत म्हणजे काय आहे, हे जर संकल्पनाच तुमच्या क्लिअर असतील तर मला असं वाटतं की असे आवाज बिवाज काही येतील असं मला तरी वाटत नाही. ॲक्च्युली देव म्हणजे जे चांगलं आहे, जे उत्तम उदात्त उन्नत जे आहे ते म्हणजे परमेश्वर आहे, आणि जे वाईट आहे ते म्हणजे भूत आहे. काय स्वीकारायचं हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता आपण सुरुवातीलाच बोलला मॅडम की लोकांच्या मनात एक भीती येते म्हसोबा म्हणल्यावरती की इथं गेले की कोणीतरी करणी केली आहे काहीतरी, ह्या हिशोबाने लोक जास्त येतात. मी लोकांच्या मनातली भीती जाण्यासाठी काय तुम्ही सांगू शकता की अशा गोष्टी काय आहेत की नाही आहेत वगैरे कसं? मी आत्ताच त्याचा उल्लेख केला की ही भीती जी आहे, ॲक्च्युली ज्या वेळेस आम्ही सगळेजण संसारात पडलो आहे तर आपल्याला अडचणी येणारच आहेत. तुकोबांची खूप श्रीमंती होती घरामध्ये, म्हणजे सावकारकी होती, आणि ते करत असताना एक दिवस असा आला की कफल्लक झाले, म्हणजे त्यांच्यावरही संकट आलंच होतं. ज्ञानदेवांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्ताचं शिक्षा सुनावणी धर्मपीठाने, हेही त्यांच्यावर आलेलं संकटच होतं. तर आपण जेव्हा जन्म घेतला आहे आणि ह्या संसारामध्ये भवसागरात आहोत तर आपल्याला ह्या अडचणी येणारच आहेत. आणि ह्या सगळ्या अडचणी येत असताना त्याच्याशी कुठल्या तरी, मग ज्या वेळेस ती अडचण घेऊन तुम्ही एखाद्या कुठल्या तरी देवऋषाकडे जाल, ज्योतिषाकडे जाल, एखाद्या मांत्रिकाकडे जाल, तेव्हा ते त्यांच्या बुद्धीप्रमाणे, त्यांच्या कुवतीप्रमाणे, बुद्धीपेक्षाही मी
म्हणेल की कुवतीप्रमाणे ते तुम्हाला सांगतात हे असं आहे, ते तसं आहे, आणि त्या प्रभावाखाली येऊन मग तो अमुक नवस बोलला पाहिजे, मग ते पूर्ण केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी तिथे येणारी किंवा माझ्या संपर्कात लोक येतात किंवा माझ्याशी बोलतात की काय करायचं आहे, आमच्यावर असं संकट आलं आहे. तर माझं त्या लोकांना सांगणं आहे की त्या आशेने तुम्ही इथं आलाय तर त्याच्यासमोर बसा, मांडी घालून बसा, त्याची मनोमन प्रार्थना करा, देवा माझ्यावरती हे असं असं संकट आलं आहे आणि त्या संकटातून तो कदाचित तुमच्या प्रारब्धाप्रमाणे, तुमच्या संचिताप्रमाणे तुम्हाला ते भोगावंच लागतं. हा जर आपल्या धर्माने आपल्याला दिलेलं एक मंत्रच म्हणूयात आहे की तुमच्या संचिताप्रमाणे तुम्हाला ते भोगायचंच आहे. ते जर करायचं आहे तर ते भोगण्यासाठी मला एकतर बळ दे आणि मला मार्ग दाखव, ही प्रार्थना देवाकडे करावी असं मला नक्की वाटतं. आणि त्याच्यातून परत ह्या लोक जी तुम्हाला सांगणारी आहेत, जे सांगतात की अमुक केलं की तोडगे सांगतात, उपाय सांगतात, हे खरंचच त्यांनी अनुभवलेत का, त्याच्या परीक्षा घेतल्यात का, आणि हे केल्याच्या नंतर का फक्त लोकांना गंडवण्यासाठीच आणि हे सगळे मार्ग स्वीकारले जात. ह्याच्यातून इतकी समाजामध्ये जबरदस्त आर्थिक फसवणूक चालू आहे. हा तर म्हणजे मला अत्यंत वेदना देणारा विषय आहे. आता हे सगळे लोकांचं यूट्यूबवरती वगैरे पाहिल्याच्या नंतर मला ह्याचा खूप त्रास होतो की लोक कशी फसली जात आहेत आणि फसवणारे सुद्धा कसे त्याचा गैरफायदा घेत आहेत. तर माझं स्वतःचं असं प्रामाणिक मत आहे, देवाला स्मरून सांगते की तुमच्या संचिताप्रमाणे जे तुमच्या वाट्याला आलं आहे ते तुम्हाला भोगायचंच आहे. फक्त देवाकडे प्रार्थना करायची आहे, हे सगळं करण्यासाठी मला बळ दे आणि मला मार्ग दाखव. हां, आपण आता बघतो, आता 8 दिवसात जवळपास 7 ते 8 बंधुभाव पकडलेत महाराष्ट्रामध्ये. खराता असेल, खरातापासून सुरुवात झाली ही लाईन आणि खूप मोठी, अजून खूप सापडतील. याबद्दल आपलं मत काय? का लोक यांच्या जाळ्यात अडकतात ते? नाही, मी ते जे तुम्हाला सांगितलं की याला परत एकदा मानसिक कमकुवतपणा हा सुद्धा थोडासा कारणीभूत असतो. आपल्याला आलेलं संकट हे एखाद्या मी माणसाकडे गेले तर त्याचं काहीतरी उत्तर मला त्या माणसाकडून सापडेल, ही खोटी आशा किंवा ही भावना ज्या म्हणजे ह्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये असते. आणि त्याच्यातून कसं असतं की एखाद्या बाटलीचं झाकण ज्यावेळेस उघडलं जात नाही त्यावेळेस आपण सगळेजण प्रयत्न करतो. ती माझ्या हातात एकदा असेल, एकदा तुमच्या असेल, एकदा तिसऱ्याच्या असेल, आणि कधीतरी त्या बाटलीचं झाकण उघडलं जातं. ते खरं विज्ञानानेच उघडलं जाईल, पण त्याच्यासाठी प्रयत्न सगळेजण करतात. आणि ही वेडी आशा प्रत्येक लोकांच्या मनामध्ये असते की आता संकट, मी तुम्हाला सांगते की लोकांना संकटंसुद्धा कसली कसली असतात. म्हणजे आमच्याकडे खारोड्याला लोक येतात बरीचशी किंवा बोलतात, माझा मुलगा दारू खूप पितोय, त्याला काही उपाय सांगेल का तुमच्याकडे कोणी? खरं ह्याला काही उपाय आहे असं मला तरी अद्याप तरी मला उपाय सापडला नाही आहे. तुमच्या मनाचं निर्धार जर केला तर एका क्षणात दारू सुटू शकते. त्या कुठल्या बाबाकडे गेलात, बुवाकडे गेलात आणि देवाकडे आलात तरी ती सुटणार नाही. ही प्रत्येकाच्या इच्छेवरती अवलंबून आहे की मी ह्याचा त्याग कधी करायचा आहे. तर ह्या सगळ्या खोट्या आशेवरती लोक आणि त्यांना जो काही त्रास होत असतो, या त्रासाचं दुसरं कुठलं तरी उत्तर शोधण्यापेक्षा आता ते अशा बाबांकडे जातात किंवा ज्योतिषाकडे जातात. त्याचे पण वेगवेगळे समाजामध्ये स्तर आहेत. सगळा जो हाय क्लास वर्ग आहे सगळा, त्याच्यानंतर आपले जे सर्वसामान्य लोक आहेत हे वेगळीकडे जातात, वरचे हाय क्लास लोक वेगळीकडे जातात. आणि हे सध्या समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे. खरात हे एक कुठलं तरी उदाहरण असेल, असे हजारो लाखो लोक आहेत. आणि ह्याच्यासाठी खूप म्हणजे आपल्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र शासनाला खूप कळकळीची विनंती करू इच्छिते की त्यांनी जो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणला, त्याची खूप प्रभावी अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण फक्त संतांची वारी पंढरपूरला घेऊन जातोय तेवढ्यापुरतं ते मर्यादित न राहता त्यांनी खऱ्या अर्थाने काय सांगितलंय हे आपल्या महाराष्ट्रात तरी रुजवलं जावं,
याची खूप मनापासून इच्छा आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्गाचं फसवणूक जास्त महिला शोषण वर्ग, होतं. कारण त्या मुळातच मनाने थोड्याशा कमकुवत असतात आणि मार्ग शोधायला जातात की मला पडलेला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर कदाचित या बाबांकडे असेल, आणि ते बाबा दुकानदारी मांडून बसलेलेच आहेत की कधी एकदा ही सावजं आपल्या जाळ्यामध्ये येत आहेत आणि मी ह्यांना कधी प्रश्न विचारून यांच्याकडून. मला एक कळत नाही आहे की ही लोक लाखो रुपयाची मागणी करतायत की तुमच्यावरती अमुक अमुक करणी झाली आहे किंवा काय झालं आहे, त्याच्यासाठी 1,00,000 रुपये खर्च येईल, 2,00,000 रुपये खर्च येईल. हे कशासाठी लागतंय? जर तो देव आहे, तो काहीतरी घेतल्यानंतर तुम्हाला देणारा इतका तो आहे का? हा खरा म्हणजे पडलेला प्रश्न आहे. मला जे खूप प्रश्न पडले त्याच्यामध्ये हा एक प्रश्न आहे की त्याला एवढे पैसे कशासाठी लागत आहेत. आणि हे सगळे बाह्य उपचार आहेत आणि खरी देवपूजा आपण विसरून गेलो ह्या सगळ्या नादामध्ये, असं मला आणि खूप प्रकर्षाने जाणवतं की ह्याच्यावरती उपाय पाहिजे. समाजाची खूप मोठी याच्यामधून फसवणूक होतीये. असाच एक काळ आपल्याकडे आपण आपल्या पूर्वीच्या म्हणजे इतिहासामध्ये आलेला होता आणि त्यावेळेस आपले संत एकनाथ असतील, ह्यांना भारुडं लिहिली त्यांनी. त्याच्यानंतर गोंधळ लिहिला, मनाचा गोंधळ बाजूला जाण्यासाठी म्हणून त्यांनी गोंधळ लिहिला. अजूनही सगळेजण लोक नाथांचीच भारुडं, नाथांचेच गोंधळ आपण फक्त ते म्हणण्यापुरते वापरतोय, ते आतमध्ये उतरवत नाही आहे. आणि हे सगळं व्हायला पाहिजे, हे मला प्रकर्षाने जाणवतं. मॅडम, मी तुम्हाला एक वैयक्तिक सांगतो, ट्रस्ट हे खूप छान काम करते, पण तरी अजूनही आजूबाजूला काही लोक अशी आहेत की ते सांगतात की खारोड्याच्या आतमध्ये नाही पण वेशीच्या बाहेर देवाच्या नावाने अजून पण हे बलिप्रथा वगैरे काही ठिकाणी चालू आहे. या लोकांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता या माध्यमातून? नाही, त्याच्यासाठी एकतर आम्ही आत्ता म्हसोबा देवस्थानचं एक ट्रेडमार्क घेतोय, कॉपीराईट घेतोय. त्याचं कारण असं की तुम्ही आत्ता पुण्यामध्ये जरी तपास केला तरी तुम्हाला सापडेल की देवाचा मोठा फोटो लावायचा खारोड्याच्या म्हसोबाचा. कदाचित तुमचा उद्देश तोच असेल. आणि त्याच्या नावाने दरबार भरवायचा, दरबार भरवून लोकांना गंडवायचं आणि आम्ही खारोड्याचेच प्रतिनिधी आहोत अशा पद्धतीने ते भासवायचं. आणि ह्याच्यासाठीच आम्ही जो आपला आणि त्या लोकांना वेळोवेळी इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी सूचनाही केली आहे की कृपा करून खारोड्याच्या म्हसोबाच्या नावाने कुठल्याही प्रकारचा दरबार भरवू नका. आणि काय होतं त्याच्यातून देवाची बदनामी होते. एखाद्या म्हणजे ह्या ज्या लोकांकडे जे उपाय असतात त्या उपायांनी कधीही लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. जर एखाद्या अर्ध्या कोणाचा प्रश्न सुटलेला असेल तो त्याच्या प्राक्तनाप्रमाणे तो सुटणारच असतो, म्हणून तो सुटतो. त्याच्यामध्ये ह्या बाबांनी काय सांगितलंय किंवा त्या मांत्रिकांनी काय सांगितलंय म्हणून तो सुटला असं कधीच होत नाही. ज्यावेळेस तुम्ही 100 लोक एखाद्या बाबाकडे जाल त्यावेळेस त्याच्यातल्या 2-4 लोकांची कामं ही नक्कीच होणार आहेत, पण ती त्या बाबांच्यामुळे होत नाहीत. तर ते तुमचं जे काही तुमचं संचित आहे, तुमचं प्राक्तन आहे, ज्याला आपण नशीब म्हणतो, त्याच्याप्रमाणे ते घडतं. आणि म्हणूनच मी सांगत असते की आपण देवाची सतत प्रार्थना केली पाहिजे किंवा ध्यान केलं पाहिजे त्याचं की तू आम्हाला ह्याच्यातून मार्ग दाखव. त्याच्यासाठी हे बाबा बुवा यांची अजिबात आवश्यकता नाही. आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी खरं म्हणजे एक देवस्थानची विश्वस्त म्हणून नक्कीच सांगू शकते की देवाच्या खारोड्याच्या म्हसोबाच्या नावाने जे काही पुण्यामध्ये दुकानदारी लोकांनी चालू केली आहे, ही कृपा करून त्यांनी सगळ्यांनी बंद करावी. आमच्या परीने त्याला जेवढं काही कायदेशीर बंधन आणता येईल एवढं तर आम्ही नक्कीच आणणार आहोत. कारण देवाची खारोड्याच्या म्हसोबाची प्रतिमा ही बदलण्यासकटचं काम आम्ही सगळं विश्वस्तांनी ग्रामस्थांनी केलेलं आहे. आणि त्याला कुठेही तडा जाऊ नये किंवा हे सगळं बिघडू नये अशी खूप मनापासून इच्छा आहे. मॅडम, खारोड देवस्थानच्या ठिकाणी वर्षभर चालणारे काही सामाजिक उपक्रम असतील? पहिले एकतर आमच्या जे काय देवाचे वार्षिक सण जे उत्सव आहेत हे साजरे होतात. त्याच्यामध्ये आमची चैत्र पौर्णिमा आहे, ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवाचा वार्षिक उत्सव आहे, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो. त्याच्यानंतर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये पण
म्हणजे जरी म्हसोबा असला तरी घटस्थापना खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. हे आमचे 2 प्रकर्षाने मोठे उत्सव आहेत. आणि त्याच्यानंतर ज्या छोटे जे असतात, म्हणजे गोकुळाष्टमी आहे, त्याच्यानंतर आमच्या तिथेच दत्त महाराजांचं मंदिर आहे, तर गुरुचरित्राचं पारायण केलं जातं, त्यानिमित्ताने कीर्तन केलं जातं. त्याच्यानंतर आमचं त्यालाच लागून असणारं खारवडे जे गाव आहे तिथे असणारं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथं काल्याचा कार्यक्रम केला जातो. तर असे हे धार्मिक कार्यक्रम केले जातात. आणि आम्ही एक 5-6 वर्षापासून खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आमच्या सगळ्या पंचक्रोशीतल्या विद्यार्थ्यांसाठी मैत्र जीवांचे नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली आहे. आणि ती संस्थेचा उद्देश एकच आहे की जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत हे सगळे बदल आपल्यामध्ये घडणार नाहीत. म्हणजे आपण जेव्हा शाहू फुले आंबेडकरांची परंपरा सांगतो त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुल्यांनी प्रकर्षाने एक सांगितलं आहे की तुम्ही शिक्षणाकडे वळा. आणि ती परंपरा खारवडे देवस्थाननी आत्ता चालू केली आहे. आणि त्याच्या निमित्ताने आम्ही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, त्याच्यानंतर काही बाकीच्या एक संगणक प्रशिक्षण खारवड्यामध्ये सुरू केलं आहे. त्याच्यानंतर संस्कार वर्ग सुरू केलेत. आता मैदानी खेळ किंवा दररोज मुलं ग्राउंडवर खेळली पाहिजेत याच्यासाठीचे पण आम्ही काही वेगवेगळे उपक्रम आत्ता खारवड्यामध्ये सुरू केलेत. त्याच्यानंतर माननीय चंद्रकांत दादा पाटील आपले जे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत यांनी आम्हाला एक बस दिलेली आहे, ज्या बसच्या माध्यमातून ह्या पंचक्रोशीमध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, हे सगळे त्यांना जाण्या येण्याची सोय नव्हती. कारण शेवटी तिकडे आमच्याकडे शिक्षणाचं म्हणजे कॉलेज वगैरे थोडीशी कमीच आहेत. तर मग त्यांना पुण्याला शिकायला यावं लागतं. तर यांच्यासाठी एक 50 सीटर बस दिली आहे. तर बसचा उपक्रम ॲम्ब्युलन्स आहे. आणि तीच आमच्या पंचक्रोशीमध्ये जवळजवळ ती मोफतच सगळ्यांना, त्या ग्रामस्थांना म्हणजे पंचक्रोशीतल्या लोकांना त्याची मोफत सेवा देतो आहे. आणि अजूनही बऱ्याच संकल्पना आहेत, देवाच्या कृपेने त्या जशा जशा पूर्णत्वात जातील अशी आणि त्या जाव्यात अशी त्याच्या चरणी प्रार्थना. हां, देवाचं खरं म्हणलं तर हाच उपक्रम मेन आहे सगळे, की लोकांनी सढळ हाताने अशा उपक्रमांना मदत करणे किंवा ह्याच्यात सहभाग घेणे, लोकसहभाग घेणे, हेच खरं देवाची पूजा अर्चा असावी असं मलाही वाटतं. नाही, ह्याच्यामध्ये श्रद्धा आता हीच झाली आपली. आपले आधुनिक काळातले विवेकानंदांचा जो विचार केला तर त्यांचं एक वाक्य आहे की जनसेवा हीच ईशसेवा. आणि त्या माध्यमातूनच किंवा त्या विचारानेच प्रेरित होऊन आम्ही हे सगळे उपक्रम सुरू केलेत. हेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला वाढवायचे पण आहेत. आणि त्याच्यासाठी समाजातल्या सगळ्याच लोकांकडून खूप भरभरून मदत पण होते. आणि आमच्याबरोबर लायन्स क्लब आहे, रोटरी आहे, त्याच्यानंतर रामकृष्ण मठ आहे. ते सांगायचं राहिलं, रामकृष्ण मठाच्या वतीनं जवळजवळ 10-12 वर्ष झालं तिथं दवाखाना चालवला जातो. म्हणजे आमच्या ह्या छोट्याशा, एवढीशा छोट्याशा गावामध्ये एक्सरे मशीन आहे. कारण म्हणजे सगळ्या पंचक्रोशीतल्या लोकांना ती सोय खूप इझिली अवेलेबल व्हावी ह्याची पण सोय आहे. आणि या निमित्ताने माझं एक स्वतःचं असं मत, अजून एक सांगायचं राहिलं की आमच्या जे बायलॉज आहेत त्या बायलॉजमध्ये खारवड्याचा सर्वांगीण विकास अशी आमच्या आधीच्या पिढीनीच भूमिका घेतलेली होती आणि ती आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे. तर खारवड्यामध्ये नळपाणी पुरवठ्याची योजना असेल, विविध रस्ते असतील, आता आमची शाळा ते एक आपल्या महाराष्ट्र शासनानेच आता एक योजना आणली आहे की ई लर्निंग स्कूल असेल किंवा सगळ्या सोयी एका ठिकाणी, त्याचं एक पर्टिक्युलर नाव आहे ते आत्ता मला आठवत नाही आहे. तर ती शाळेचा म्हणजे करतायत आत्ता तिथे. किंवा सामाजिक सभागृह उभी राहिलेली आहेत की जिथे आम्ही हे सगळे उपक्रम राबवले जातील. ह्या सगळ्यामध्ये म्हसोबा देवस्थानचा सक्रिय सहभाग असतो. किंवा ज्या वेळेस निर्मल ग्राम योजना आली त्यावेळेस खारवडे देवस्थाननी पुढाकार घेऊन 102 टॉयलेट्स खारवड्यामध्ये बांधली
आणि ज्याच्यामुळे आम्हाला माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या शुभ हस्ते खारवड्याला निर्मल ग्रामचा पुरस्कार मिळाला. आणि ती एक सरकारने जी चळवळ उभी केली होती, ती चळवळ खारवड्यामध्ये देवस्थानच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या सहकार्यातून आम्ही उभी करू शकलो. तर अशा बऱ्याचशा विविध योजना आहेत खारवड्याच्या की ज्या आम्ही देवस्थानचा पुढाकार त्याच्यामध्ये असतो. असं माझं एक स्वतःचं मत आहे की असाच पुढाकार सगळे जिथे जिथे अशी मोठी देवस्थान आहेत की ज्यांच्याकडे पैशाचा ओघ चांगला आहे, अशा लोकांनी त्यांची त्यांची प्रत्येक जी गावं घेतली आणि त्या गावांचा विकास केला तरी एक खूप वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल असं माझी स्वतःची भावना आहे. मॅडम, मी स्वतः म्हसोबा या विषयावरती मला स्वतःला एक भीती वाटायची, पण आज पहिल्यांदा तुम्ही असाल किंवा ट्रस्टच्या माध्यमातून ही लोकांची एक भीती घालवण्याचा हा आपण एक उपक्रम केला, त्याबद्दल आपण आलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. नाही, हा मुळामध्ये मी तुम्हाला आत्ता जसं सांगितलं की ही देवाचीच इच्छा होती आणि त्याच्या इच्छेमुळे हा सगळा बदल करू शकलो. पण आम्हालाही सगळ्या म्हणजे माझे सहकारी विश्वस्तांच्या वतीनं मी सांगते आहे की आम्ही सुद्धा देवाची जी प्रतिमा बदलू शकलो याच्यासाठी सुद्धा आम्हाला खूप मोठा त्याचा अभिमान आहे. कारण अशी तुमच्यासारखी जी तुम्हाला भीती आहे अशी खूप लोकांना होती. पण आत्ता जर तुम्ही खारवड्यात आलात आणि त्या आमच्या वेशीतूनच प्रवेश केला तरीही एक वेगळं वातावरण तुम्हाला किंवा एक वेगळी अनुभूती येईल, एक वेगळा प्रत्यय येईल किंवा त्या जागेमध्ये काहीतरी वेगळी व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील एवढं मला नक्की वाटतं. हा बदल आम्ही केला आहे असा वृथा अभिमान आम्हाला अजिबात नाही. हे सगळं त्याच्या इच्छेने झालं आणि जोपर्यंत तो आम्हाला सेवा करण्याची बुद्धी देईल किंवा संधी देईल तोपर्यंत हे करत राहायचं असा तर नक्कीच मानस आहे. आणि शेवटी जाता जाता एक आहे की सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे हेची आता.